आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो, नमस्कार. PCET's इन्फिनिटी 90.4 FMच्या निसर्गावधान या मालिकेच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजच्या भागात नोकरीपासून शेतीपर्यंतचा प्रवास, विषमुक्त शेती, गांडूळ खताची निर्मिती आणि बदलत्या विचारांची एक प्रेरणादायी गोष्ट आपण ऐकणार आहोत काव्या दातखिळे अर्थात कृषी काव्या हिच्याकडनं, आणि तिच्याशी संवाद साधलाय RJ विद्या हिने. ऐकूया निसर्गावधानचा आजचा भाग. श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकत आहात PCET's इन्फिनिटी 90.4 FM आणि मी आहे तुमच्यासोबत RJ विद्या. निसर्ग अवधान या कार्यक्रमात मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, शहराच्या गजबजाटातून सुरक्षित नोकरीच्या चौकटीत बाहेर पडत ज्यांनी मातीशी पुन्हा नातं जोडलं आणि त्याच मातीतून हजारो शेतकऱ्यांना नवसंजीवनी दिली, अशा एका जिद्दी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी आज आपण संवाद साधणार आहोत आपल्या निसर्ग अवधान या कार्यक्रमात. श्रोते हो, आपल्यासोबत आहेत कृषी काव्या ॲग्रो इंडस्ट्रीजच्या संचालिका काव्या दातखिळे. मॅडम, मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. थँक्यू सो मच. श्रोते हो, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातल्या दातखिळेवाडी या छोट्याशा गावातून मोठं स्वप्न उभं करणारं एक कर्तृत्ववान नाव म्हणजेच काव्या दातखिळे. नर्सिंगचं शिक्षण घेऊन त्यांनी मुंबईतील नामांकित रुग्णालयात हृदयरोग आणि कर्करोग विभागात 5 वर्ष रुग्णांची सेवा केली. आजार, वेदना आणि वास्तव जवळून पाहताना त्यांच्या मनात एक प्रश्न सतत येत होता की आरोग्य हे खरंच औषधात आहे का, की आपल्या अन्नात आणि आपल्या मातीत आहे. आणि याच विचारातून त्यांनी विषमुक्त शेतीचा मार्ग निवडला. शेतीसोबत गांडूळ खत निर्मितीचा जोड व्यवसाय सुरू केला आणि आज काव्या दातखिळे हजारो शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि कमी खर्चात जास्त उत्पन्नाचा नवा विश्वास देत आहेत. श्रोते हो, प्रत्येक गावात एक गांडूळ खत प्रकल्प उभा राहावा हा त्यांचा ध्यास. आणि आज महाराष्ट्रभर उभे राहिलेले शेकडो प्रकल्प त्यांच्या कार्याची जणू साक्ष देत उभे आहेत. तर अशा या जिद्दी, धैर्यशील आणि मातीवरचा विश्वास कायम ठेवणाऱ्या, आपलं स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या काव्या दातखिळे. श्रोते हो, त्यांची ही कहाणी आपण ऐकणार आहोत त्यांच्याच शब्दातून. काव्याताई, मी पुन्हा एकदा तुमचं आपल्या इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये आणि निसर्ग अवधान या आपल्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. धन्यवाद मॅडम. काव्याताई, मला सुरुवातीला हाच प्रश्न विचारावासा वाटतो, तो खूप महत्त्वाचा आहे की सरकारी नोकरी सोडून तुम्ही शहरातून गावाकडं येणं आणि शेती करणं, हा निर्णय तसा बघायला गेला तर खूप धाडसाचा आणि खूप मोठा आहे. तर तुम्हाला हा निर्णय घ्यावा असं का वाटलं? तर सर्वप्रथम विद्या मॅडम, तुम्ही मला हा प्लॅटफॉर्म दिला माझा प्रवास शेअर करण्यासाठी खूप खूप आभार. खरं तर आरोग्य क्षेत्रात काम करत असताना मातीसाठी मी काम करेल की नाही याचा कधीच विचार केला नव्हता. पण आज आपण पाहतोय की आपली रोगप्रतिकारक क्षमता पूर्णपणे कमी होत चालली आहे आणि त्यासाठी कोणीतरी येऊन पुढे काम केलं पाहिजे हा विचार केला आणि त्यातून ह्या कामाला सुरुवात झाली. शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी ज्या पद्धतीने शेती करत होते ती पाहत असताना आज आपण खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक खत औषधांचा वापर करतोय आणि हळूहळू पाहिलं तर भांडवल खूप वाढत चाललंय, शेतकऱ्यांना उत्पन्न कमी मिळतंय आणि सोबतच जे आज आपण प्राशन करतोय किंवा जे अन्न आपण घेतोय त्याचा सर्वात जास्त त्रास किंवा परिणाम जो आपण म्हणतो तो ग्रामीण भागातून सुरू होतोय. आणि आज मी पाहते की गावातील
प्रत्येक गावोगावी कॅन्सरसारखे रुग्ण वाढत चाललेत आणि ज्यावेळेस कॅन्सरसारख्या हॉस्पिटलमध्ये काम करत होते, म्हणजे टाटामध्ये मी 2 वर्ष काम केलं, सायन हॉस्पिटलमध्ये 3 वर्ष काम केलं. हं, हं. तर तिथे काम करत असताना मी खूप मोठ्या प्रमाणात रुग्ण हे ग्रामीण भागातून आलेले पाहिलेत बरं. आणि त्यामुळे कुठेतरी जाणवलं की याचा उगम जो आहे तो मातीतून, ग्रामीण भागातून सुरू होतोय आणि त्यामुळे ठरवलं की आपल्याला आरोग्य क्षेत्रातून कुठेतरी फुल स्टॉप घेऊन पुन्हा मातीतील माणसांसाठी काम करणं फार गरजेचं आहे. हं, हं. आणि हळूहळू शहरी भागात जो काही भाजीपाला येतोय, जे काही अन्न येतंय, त्यावर आपल्याला जर काम करायचं असेल तर विषमुक्त शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे साधारण आता 4 वर्ष झाले मी आरोग्य क्षेत्रातली परमनंट पोस्ट जी होती ती थांबवून माझं काम जे आहे ते शेती क्षेत्रात विषमुक्त शेतीला प्रोत्साहित करत सोबतच गांडूळ खत निर्मिती प्रकल्पावर 4 वर्षापासून काम करते. खूपच छान खरं तर. आणि प्रत्येकजण आपण बघत असतो की एक कम्फर्ट झोन असतो आपला आणि तो सोडून बाहेर यायला कोणी बघत नाही, पण तुम्ही ते केलेलं आहे आणि याचा फायदा खरं तर प्रत्येकाला आज होताना दिसतोच आहे. आता तुम्ही हा जो निर्णय घेतलात, तर हा निर्णय घेत असताना मनामध्ये कुठली भीती किंवा संभ्रम आला का, की आपण जे करतोय ते खरंच योग्य आहे का, असे प्रश्न आले असतीलच, तर त्या क्षणी तुम्ही स्वतःला कसं सावरलं किंवा काय केलं अशा वेळी? नक्कीच. खरं तर सरकारी नोकरी असल्यामुळे सॅलरी खूप चांगला होता, लाईफ सेट होती, लग्न माझं नुकतंच झालं होतं. त्यामुळे दोन्ही साईडने म्हणजे माहेरी सासरी दोन्ही साईडने बऱ्याचदा सगळ्यांना वाटायचं की खूप छान चाललंय यांचं. पण मी मनापासून अजिबातच खुश नव्हते आणि मला कुठेतरी वाटत होतं की आपण समाधानी असणं फार गरजेचं आहे. बरोबर. तुमचा पैसा आपण कुठेही आपल्याला कमवता येतो जर आपल्याकडे स्किल्स असतील तर. मातीतही माणसाला मातीचं सोनं करता येईल इतकी इच्छाशक्ती माझ्यामध्ये होती. अच्छा. आणि त्यामुळे घरच्यांना कसं समजवायचं हा मोठा प्रश्न होता आणि त्यांच्यापासून दूर जाऊन, कारण माझं माहेर सासर दोन्ही मुंबईमध्ये, माझा जन्म मुंबईचा, पण शेती जी आहे, कुटुंबातील बरेच मोठे व्यक्ती शेती करत असल्यामुळे पुन्हा शेतीकडे वळायचं, शेतीत जाऊन काम करायचं हे घरातल्यांना अजिबात पटणारं नव्हतं किंवा माझ्या वडीलधाऱ्या माणसांना पटणारं नव्हतं, कारण त्यांना फार मोठा गर्व होता की आमची मुलगी हॉस्पिटलमध्ये कामाला आहे म्हणून. बरोबर. पण एक का शोधला होता, का आपल्याला हे काम करायचंय, समाजासाठी हे का गरजेचं आहे हे शोधल्यामुळे कॉन्फिडन्स माझ्यामध्ये फुल होता. आणि पतीची साथ मिळाल्यामुळे अजून कॉन्फिडंट झाले मी या कामामध्ये. आणि मग हळूहळू घरच्यांना समजावत गेले की मी जे काम करेल त्यासाठी थोडा वेळ लागेल, त्यामुळे थोडं समजून घ्या. आणि हळूहळू मग माझा जो जॉब आहे तो सोडला आणि यामध्ये पूर्णपणे काम करायला सुरुवात केली. आज माझं बाळ 3 महिन्याचं आहे. हॉस्पिटलमध्ये असते तर मला 6 महिन्याने पुन्हा ड्युटीवर जॉईन व्हावं लागलं असतं. बरोबर. पण लकीली मी या क्षेत्रात आले. आज पूर्णपणे माझ्या कुटुंबाला वेळ देते, माझ्या छंदांना वेळ देते, मी माझे छंद जोपासते, मी माझ्या मातीसाठी काम करते. आज स्वतःवर इतका विश्वास आहे की मी छान एक बाळ घडवेल पुढे जाऊन, कारण तिला वेळ देण्यासाठी आता मी व्यवसायात असल्यामुळे तिलाही मला पूर्ण वेळ देत आहे. त्यामुळे असं वाटतं की जो निर्णय घेतला तो खूप छान होता. आधी खूप वाईट वाटलं, पण आज सगळ्यांना छान वाटतं त्याचं. खरंच खूप छान. आणि तुम्ही जसं म्हणालात की तुम्हाला एक बाळ पुढं घडवायचं आहे आणि हे खरं तर खूप महत्त्वाचं आहे, कारण भावी पिढीच या सगळ्या गोष्टीचा डोलारा सांभाळू शकेल किंवा त्याच्याकडूनच आपण ही अपेक्षा करू शकतो की आत्ताची परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे. आणि तुम्ही निर्णय घेतलात आणि त्यावर ठाम राहिलात, हे खरंच खूप कौतुकास्पद असंच आहे. आता तुम्ही म्हणालात की सरकारी नोकरी तुम्ही रुग्णालयातली सोडली, त्यावेळी तुम्ही कोविडचे किंवा कॅन्सर, मधुमेह असे रुग्ण बघितले, त्यांची तुम्ही सेवा करत होता. पण ही सेवा करत असतानाच नेमकं कुठं चुकतंय या सगळ्या गोष्टींमध्ये, हे कधी आणि कसं जाणवलं तुम्हाला? तर साधारण अभ्यास करत असताना कुठेतरी जाणवलं की हरित क्रांती आल्यानंतर आज जम्मू काश्मीर सारखा किंवा पंजाब सारखा जो पट्टा आहे तर तिकडे खूप मोठ्या प्रमाणात खता औषधांचा वापर करण्यात आला. आणि ज्यावेळेस मी टाटा हॉस्पिटलमध्ये काम करत होते, पंजाब हरियाणामधून एक जी ट्रेन सुटत होती, आजही येते, डेली ती ट्रेन येते दादरला, आणि त्यामध्ये सगळे कॅन्सरचे स्पेशल पेशंट तिथे पाहायला मिळतात. ते टाटा रुग्णालयात येतात. फार वाईट कंडिशन, अगदी फुटपाथवर एक्सपायर्ड होताना त्या रुग्णांना पाहिलं मी. सेम सायन रुग्णालयात काम करत असताना आज असं पाहायला गेलं तर आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी जिथे आहे त्या धारावी आपण म्हणतो, त्या धारावीच्याच अगदी कुशीत सायन हॉस्पिटल वसलेलं आहे. आणि त्या रुग्णालयात मी पुन्हा 3.5 वर्षाचा कोर्स करून
3 वर्ष रुग्णांना सेवा दिली हं. आणि ती सेवा देत असताना वेगवेगळे आजार पाहिलेत, की नक्की हे आजार येतात कुठून याचाही शोध लागत नव्हता. आणि त्यामुळे जेव्हा हे सगळं पाहिलं डोळ्यांनी त्यावेळेस कुठेतरी जाणवलं, की नाही, आपल्याला पुन्हा हा आजार जिथून सुरू झालाय तिथून त्या मातीसाठी काम करणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे एक सुरुवात झाली आपल्या ह्या कार्याला. अच्छा. आता खरा उपचार जमिनीतून होतो किंवा मातीतूनच होतो असं मनात तुमच्या विचार आला आणि तो पक्कासुद्धा झाला. आणि अशा विचारांनीच तुम्ही तुमच्या मायदेशी परतलात किंवा तुमच्या गावी परतलात. तर मग या सगळ्या गोष्टीची सुरुवात कशी झाली? खरं तर या दोन्ही हॉस्पिटलमध्ये काम करत असताना मी कोविडमध्ये डिसिजन फार मनापासून घेतला. कारण कोविडमध्ये काम करत असताना 7 हिल्स सारखं जे डेडिकेटेड हॉस्पिटल होतं तिथे मी 6 महिने केअर दिली. आणि खूप मोठ्या प्रमाणात जे रुग्ण आहेत ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे त्यांना अगदी माझ्या डोळ्यासमोर मी हे जग सोडताना पाहिलंय. अगदी कुटुंबातील व्यक्तीही जग सोडून गेलेत. आणि त्यामुळे जाणवलं की आरोग्य क्षेत्रात काम करणं आणि त्याच्यातून मिळणारा पैसा हे नक्कीच समाधान देणारं नाहीये. आपल्याला एक ठाम असं पाऊल उचलणं फार गरजेचं आहे, जेणेकरून अवेअरनेस क्रिएट होईल. समाजाला ज्याची गरज आहे त्यासाठी कुणीतरी जगातून एखादी व्यक्ती पुढे आली पाहिजे. आज खूप लोक मातीसाठी काम करतात ते पण समोर येऊन बोलत नाहीयेत. आणि बरोबर. जरी समोर आले तरी पण अवेअरनेस क्रिएट करत नाहीयेत त्या मोठ्या प्रमाणात. आणि त्यामुळे आरोग्य क्षेत्रातून येऊन मातीमध्ये काम करणं हे थोडं हायलाइट झालं. आणि कायम मी माझ्या डोक्यामध्ये ते ठेवलं की आपल्याला आता हा प्रवास सोडायचा नाहीये. कारण त्या 4 वर्षात बऱ्याच लोकांनी पाय खेचले, बऱ्याचदा पाडण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा उठून जोमाने कामाला सुरुवात केली. अगदी सुरुवातीला तर अशी परिस्थिती होती की मी कोविडच्या दरम्यान ज्यावेळेस 6 महिने केअर दिली रुग्णांना आणि अचानक ठरवलं की आता मला हा जॉब सोडायचा आणि मी गावी पुन्हा परतले. गावी येऊन साधारण एक बेडवर आपला गांडूळ खताचा बेड बनवला. आणि त्याच्यातून जशी जशी कामाला सुरुवात केली तसं तो प्रवास एक 4 महिन्यांमध्ये 10 बेडवर उतरला. आणि मग तिथून कळालं की हे खरंच खूप सोपं नाहीये. वाटतं तितकं खरंच सोपं नाहीये. आणि त्या दरम्यान मग बरेच शेतकरी मला म्हणू लागले की आज ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना जे जमलं नाही ते तुला कसं जमेल, त्यामुळे तू इथून निघून जा. त्यामुळे बऱ्याचदा मी माझं युटर्नही घेतला, मुंबईला आले, जॉब पुन्हा करण्याचा प्रयत्न केला. पण योगायोगानं हॉस्पिटलने सांगितलं की तुम्हाला सुट्ट्या भरपूर झाल्यामुळे तुम्हाला जॉईन करता येणार नाही. आणि तिथेच माझा मग हा रुग्णालयाचा किंवा आरोग्य क्षेत्राचा जो प्रवास आहे तो थांबला. आणि नंतर मी ठामपणे ठरवलं की आपल्याला आता हा मातीसाठी सुरू केलेला प्रवास जो आहे तो कंटिन्यू करायचा. आणि तो फक्त माझ्या एकटीचा नसेल तर ग्रामीण भागातील प्रत्येक तरुण या क्षेत्रात यावं म्हणून आपल्याला हे काम करावं लागेल. आणि महाराष्ट्राची माती, आपल्या भारताची माती पूर्णपणे आपल्याला पोषक करावी लागेल पुन्हा. आणि तिथून मग ते ठरवलेलं जे काही निर्णय घेतलेला त्यातून आज 4 वर्ष झाले तो निर्णय फुल फ्लेज मध्ये काम करत असताना चालू ठेवलाय. खूपच सुंदर. म्हणजे खरंच पहिलं पाऊल हे नेहमीच कठीण असतं, हे आपल्याला जाणवतं. कारण पुढं काय होणार आहे हे माहिती नसतं, पण आपल्याला तो मार्गक्रमण करायचंच असतं. आणि मला वाटतं तुमच्या आयुष्यात ही गोष्ट घडली की तुम्ही परत गेलात पण तुम्हाला जॉबवर जॉईन होता नाही आलं. ही चांगलीच गोष्ट झाली असंच म्हणावं लागेल. कारण तुमचा पुढचा प्रवास आज जो आपण बघतो आहोत तो खरंच खूप उल्लेखनीय असाच आहे. आता तुम्ही शेतीसुद्धा करता आणि गांडूळ खताची निर्मितीसुद्धा करता. तर सुरुवात नेमकी कशी झाली? म्हणजे सुरुवातीला तुम्ही शेतीच केलीत की सुरुवात तुम्ही गांडूळ खत निर्मितीपासूनच करत गेलात? तर सुरुवात ही ज्यावेळेस मी गावी आले त्यावेळेस कोणतंही काम करत असताना त्या कामाच्याच सुरुवातीला आपल्याला मार्केट रिसर्च असेल किंवा त्या पूर्ण कामाचा अभ्यास असेल किंवा समाजाला त्या कामाची किती गरज आहे याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आणि हे सगळं मी मुंबईला करत असताना बऱ्याचदा मला जाणवलं की जोपर्यंत मी त्या मातीत पाय ठेवत नाही तोपर्यंत मला कळणार नाही की नक्की प्रॉब्लेम काय आहे शेतकऱ्यांना. बरोबर. आणि त्यामुळे हळूहळू मी जेव्हा ग्रामीण भागात आले आणि गावी राहायला लागले त्यावेळेस जे शेतकरी रासायनिक शेती करत होते त्यांच्या पहिल्या भेटीगाठी घेतल्या आणि त्यांच्याकडून हळूहळू जाणून घेतलं की नक्की प्रॉब्लेम कुठे आहे. आता पूर्णपणे मी त्यावेळेस शेती करत नव्हते. जे शेतकरी विषमुक्त शेती करत होते किंवा रासायनिक शेती करत होते त्यांच्या भेटीगाठी घेत होते. आणि त्यातून मग आपण एक
नुसत्याच भेटीगाठी घेऊन वेळ वाया न घालवता हं, तो जो डाटा आहे तो आपला कलेक्ट झाला पाहिजे कुठेतरी, त्यासाठी मी माझं काव्याज ब्लॉग हे युट्यूबला चॅनल सुरू केलं. हं, आज त्या चॅनलवर 1,70,000 फॉलोअर्स आहेत आपले. हं. साधारण त्या चॅनलमध्ये ज्या काही भेटीगाठी घेतलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाखती आहेत त्या शेअर करायला सुरुवात केली आणि त्यातून माझे फॉलोअर्सचा बेस जो आहे हां. किंवा माझा एक समाज जो जो आहे, कृषी प्रधान जो समाज म्हणू शकतो आपण, हं, हं, तर तो तिथे कलेक्ट झाला. हं. आणि तिथून मग मी ठरवलं की जे शेतकरी आहेत, प्रत्येक शेतकऱ्याच्या घराच्या शेजारी, म्हणजे हां. प्रत्येक शेतकऱ्याकडे गुरं आहेत. बरोबर. घराच्या शेजारी एक उकिरडा आहे हं, आणि त्या उकिरड्यामध्ये डेली शेण पडतंय, हं, पण त्या शेणाचा योग्य उपयोग होत नाहीये. शेतकरी प्रत्येक 6 महिन्याने किंवा वर्षभराने मे महिना संपला की त्या शेणाचा गाळ होऊ नये म्हणून हं, ते शेण उचलतात आणि आहे तसंच आपल्या शेतामध्ये टाकतात. हं, हं, पण मग त्या शेणाचा जर आपण योग्य उपयोग केला तर काय रिझल्ट येईल हं, आणि आहे तसं शेण जर शेतामध्ये टाकलं तर शेतकऱ्यांना काय दुष्परिणाम पाहायला मिळतात ते, हं. यावर अभ्यास सुरू केला. बरं. म्हणजे असं पाहायला गेलं तर खरं तर ही वेस्ट मॅनेजमेंटवर काम होतं. हं, हं. आणि आज जे शेतकरी डिरेक्टली शेण उचलून आपल्या शेतामध्ये टाकतात त्यांच्या हं. येणाऱ्या 3 महत्वाच्या समस्या मी फार जवळून अनुभवल्या. हं. एक तर डायरेक्ट शेण शेतामध्ये टाकलं की त्यातून तण वाढतं हां. आणि त्यामुळे तणनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. हं, हं. आज तणनाशकामुळे खूप मोठ्या प्रमाणात इनफर्टिलिटीचे चान्सेस वाढत चाललेले आहेत भारतात. बरं. दुसरी गोष्ट, शेण आहे त्याच पद्धतीने ओलं शेतामध्ये टाकलं तर तिथे बुरशीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो हं. आणि मग तिथे बुरशीनाशकांचा वापर केला तर मातीतील मित्र बुरशीचाही ऱ्हास होतो. हां. आणि सोबतच तिसरा आणि महत्वाचा मुद्दा, ज्यावेळेस आपण शेण आहे तसंच उकिरड्यामधून घेऊन शेतात टाकतो हं, हं. त्यावेळेस कीटकांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. त्यामध्ये हुमणी सारखा कीटक जो आहे बरं. तो बऱ्याचदा शेतकऱ्यांना पाहायला मिळतो. हं, आणि मग तिथे आपण कीटकनाशकांचा वापर केला हं. तर पुन्हा ह्या केसमध्ये भांडवलही वाढतंय आणि हं. मातीत असणारे जे काही उपयुक्त जीवाणू आहेत किंवा जे काही कस आहे तो हं. कमी होत चाललाय हं, आणि उत्पादनावर जो भर दिला पाहिजे तो कमी झालाय. हं, हं. आणि त्यामुळे जाणवलं की आपण हेच शेतकऱ्यांकडून त्यांच्या उकिरड्यामध्ये असलेलं शेण उचलायचं त्यांच्याकडून हं, आणि त्यावर प्रॉपर काम करून हं. प्रोसेस करून ते शेतकऱ्यांना द्यायचं वापरायला बरं. आणि मग त्यांना रिझल्ट पाहायला लावायचं. हां, हां, हां. ही प्रोसेस ज्यावेळेस फॉलो केली त्यावेळेस मग हळूहळू शेतकऱ्यांमध्ये अवेअरनेस क्रिएट झाला हं. की उत्तर आपल्याकडेच आहे. बरोबर. म्हणजे बाहेर पडण्याची गरज नाही किंवा आपल्याला जाऊन रासायनिक खतं औषधं मोठ्या प्रमाणात विकत आणण्याची गरज नाहीये. हं, हं. आज आपण पूर्णपणे विषमुक्त शेतीवर किंवा ऑर्गॅनिक शेती मोठ्या प्रमाणात त्याचा ट्रेंड चालू आहे, बरोबर. पण त्यावर लगेचच उतरू शकणार नाहीये. हं. विषमुक्त शेती म्हणजे केमिकलचा हळूहळू वापर कमी करून आपल्याला जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थांचा वापर करायचा आहे. हं, हं. आणि सेंद्रिय पदार्थांमध्ये शेण हे प्रत्येक शेतकऱ्याकडे उपलब्ध आहे बरोबर. आणि त्यामुळे त्या शेणावर प्रोसेस जर केली तर तुम्हाला मिळणारे जे काही न्यूट्रिएंट आहेत हं, ते न्यूट्रिएंट किंवा शेणामध्ये असणारे जे जीवाणू आहेत हं. ते बाजारातून विकत न आणता आपल्याला स्वतःला यावर काम करता येईल. आणि त्यामुळे एक 10 बेडवर मी कामाला सुरुवात केली. म्हणजे 1 बेड पासून सुरू झालेला प्रवास आपण 10 बेडवर उतरवला हं. आणि हळूहळू शेतकऱ्यांची वाढलेली खताची मागणी, कारण शेतकऱ्यांना इनपुट्स शेतामध्ये जे टाकायचे त्यासाठी खरंच तितका वेळ नाहीये आणि बरोबर. मग ते इनपुट्स प्रोव्हाइड करण्यासाठी आपण आपला गांडूळ खत प्रकल्प हा प्रॉपर रजिस्टर करून 1 एकरवर शिफ्ट केला. अच्छा. आज जुन्नर तालुक्यातील अगदी जुन्नर शहरापासून 5 किलोमीटर असलेलं माझं माहेर हं. माणिकडो या गावात मी 1 एकरवर 100 बेडवर काम करते. बरं. आणि मग तिथे काम करत असताना कुठेतरी जाणवलं की प्रत्येक गावातील तरुणांना हं. हा उद्योग आपण समोर मांडावा लागेल, त्यांना याच्यामध्ये उतरावं लागेल, कारण मी एकटी महाराष्ट्रभर पुरणारी नाहीये. अगदीच. हो. महाराष्ट्राच्या मातीसाठी मला एकटीला काम करणं जमणार नाहीये. हं. त्यामुळे मग प्रत्येक गावागावातून एक तरुण आपण यामध्ये आता उतरवायचा प्रयत्न करतोय. अशा अच्छा. पद्धतीने या प्रवासाला सुरुवात झाली. हं. माझा पुढचा प्रश्न हाच होता की कारण आता आपण बघतो आहोत की खूप मोठ्या प्रमाणात जे काही चाललेलं आहे की रासायनिक खतांचा वापर करून आपल्याला येणाऱ्या पालेभाज्या असतील किंवा कडधान्य असतील ती आपण तुम्ही म्हणालात तसं की कस नसणारीच अशा भाज्या आपण खातो आहोत किंवा त्यावर प्रादुर्भाव झालेलाच असतो, कस नसतो. पण मग अशा वेळी तुमच्या शेतकऱ्यांकडून तुम्हाला मिळालेला प्रतिसाद हा तुमच्या गावापुरता झाला, पण आम्हाला जर प्रत्येक ठिकाणी जर असं करायचं असेल तर नेमकं तुमच्याशी अप्रोच कसं व्हायचं, त्यासाठी तुम्ही काय सांगाल? तर आता प्रत्येक गावोगावी जाऊन हे सेशन घेणं किंवा
शेतकऱ्यांना एकत्रित करणं थोडं डिफिकल्ट होतं. यावर मी स्वतः खूप स्टडी केला, कारण शेतकरी स्वतःचं काम करत असताना त्यांना खरंच तितका वेळ नाहीये देण्यासाठी. मग त्यामुळे जे इच्छुक तरुण आहेत किंवा शेतकऱ्यांची जी मुलं आहेत, जे आज मुंबई पुण्याला जाऊन काम करतात आहे, त्यांनी ती 10-12 हजाराची नोकरी करण्यापेक्षा मी प्रत्येक वेळेस आपल्या इंस्टाग्रामचं जे अकाउंट आहे, ज्यावर आता 1,00,000भर फॉलोअर्स आपण कलेक्ट केलेत, तर त्यांच्या थ्रू जाऊन आणि फेसबुक असेल किंवा युट्यूब असेल, तर या थ्रू जाऊन शेतकऱ्यांना अवेअरनेस क्रिएट करत गेले की हे काम कसं करायचं, कसं सुरू करायचं, साधारण इथून वाढ कशी करायची आणि याला व्यवसायाचं रूपांतर कसं द्यायचं, हे वेळोवेळी मी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या तरुणांपर्यंत पोहोचवत गेली. आणि हळूहळू मग ह्या शेतकऱ्यांची मुलं आपल्यापर्यंत पोहोचली आणि पोहोचल्यानंतर ते फक्त प्रोजेक्ट बद्दल माहिती जाणून घेत होते आणि ती माहिती पण मी सुपरफिशियल देत होती. त्यातून कन्क्लुजन काहीच निघत नव्हतं किंवा मला त्याचा जो रिझल्ट प्रॉपर पाहायला मिळाला पाहिजे तो काहीच मिळत नव्हता. आणि त्यामुळे साधारण 6 महिने आपण या प्रोजेक्टमध्ये काम केल्यानंतर जाणवलं मला कुठेतरी की हे काम जर मी एकटी करू शकणार नाहीये, तर मला सगळ्यांना घेऊन हे करावं लागेल. त्यासाठी आपण एक प्रशिक्षण कार्यशाळा सुरू करू. आज 3 वर्ष पूर्ण होतील आपण प्रशिक्षण कार्यशाळा सुरू केली. साधारण एक 8 ते 9 प्रशिक्षणार्थी थ्रू ही कार्यशाळा सुरू झाली होती. आज 30 बॅच पूर्ण झाल्यात या प्रशिक्षणाच्या आणि प्रत्येक बॅच मध्ये आता संपूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून 100 ते 120-130 असे प्रशिक्षणार्थी आहेत, आपल्याकडे ट्रेनिंगला येतात आणि हे ट्रेनिंग पूर्ण करून आपल्या गावामध्ये एक यशस्वीरित्या स्वतःचा प्रकल्प सुरू करतात ते आपल्या शेतकऱ्यांसाठी. वा, छान. पण तुम्ही म्हणालात की आता जे प्रशिक्षण घेण्यासाठी तुमच्या इथे येतात ते खूप लांबून सुद्धा येत असतील, तर अशा वेळी ते प्रशिक्षणाचा तो कालावधी किती असतो आणि त्यावेळी राहण्याची सोय या लोकांची केली जाते का? हो, आता आपल्या जुन्नरमध्ये असं पाहायला गेलं तर पर्यटन तालुका म्हणून घोषित झालेला आहे. तर इथे बऱ्याच ठिकाणी राहण्याची सोय आहे. मग आपण त्यांना तशी लिंक देतो की तुम्ही यांच्याशी जोडले जा म्हणून. आणि वन डे प्रायर, म्हणजे खूप दुरून येणारे असतील ते वन डे प्रायर येऊन तिथे स्टे करतात. आणि बाकीचे लोक आहेत ज्यांना जवळ पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये राहणारे आहेत ते सकाळी येऊन प्रशिक्षण अटेंड करतात. एक टाइम आपण दिलेला आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि त्यामध्ये आपण थेरी प्रॅक्टिकल असे 2 सेशन कव्हर करतोय. बऱ्याचदा प्रश्न पडतो की थेरीची काय गरज आहे, तर खूप बारकावे आहेत यामध्ये आणि आपल्याला त्यातून जर क्लिअर झाले, शांतपणे बसून ते बारकावे जर क्लिअर झाले, तर मग प्रॅक्टिकल काम करायला फार मजा येते. आणि त्यामुळे आपण हे 2 सेशन ठेवले. थेरी साधारण 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत, त्यानंतर एक लंच ब्रेक, आपण आपल्याकडून जेवण देतोय सगळ्यांना. 1 ते 2 वाजेपर्यंत मध्ये जेवण असतं आणि 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, म्हणजे 5 पर्यंत ट्रेनिंग आपलं उरकतं आणि खूप दूरवरून आलेले आहेत त्यांना रिटर्न जाता येतं. पण त्यानंतरही ज्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत कव्हर करतो आणि हळूहळू प्रशिक्षणार्थी मग पुन्हा निघतात पुढच्या प्रवासाला. पण त्यानंतर आपण असं ठेवलंय की ट्रेनिंग झाल्यानंतर ज्यांना हा व्यवसाय अगदी मनापासून सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी जे काही मार्गदर्शन आहे ते आपण मोफत ठेवलंय. मग त्यांना लागणारं कल्चर आहे ते आपण प्रोव्हाइड करतोय. त्यांचे बेड जे आहेत ते आपण त्यांना बनवून देतोय. म्हणजे सुरुवातीचा काळ जो माझा कठीण गेलाय मी काम करत असताना, तो येणाऱ्या व्यक्तीचा कठीण नाही गेला पाहिजे याच्यासाठी आपण पूर्ण मार्गदर्शन देतोय. खूपच छान काव्याताई, खरं तर आपला हा प्रवास ऐकताना खूप मनात वेगवेगळे विचार येत आहेत. तुमचा हा विचार प्रत्येकाच्या मनात दृढ व्हायला हवा. आपण सुद्धा काही गोष्टीतून बाहेर पडून असे धाडसाचे निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. तर श्रोते हो, सुरक्षिततेच्या चौकटीतून बाहेर पडून मातीशी नातं जोडण्याचा हा प्रवास आहे. फक्त एका व्यक्तीचा नाही, तर आपल्या सगळ्यांसाठीच एक विचार आहे हा. आपण जे खातो, जे जगतो, त्यामागचं सत्य काय आहे, हा प्रश्न कधी ना कधी आपल्यालाही पडायला हवा. या प्रवासात त्यांनी घेतलेले निर्णय असतील, त्याच्यामागचं धैर्य असेल आणि निसर्गाशी पुन्हा जुळलेलं नातं, खरंच हे खूप प्रेरणादायी असंच आहे. पण ही कहाणी इथंच थांबत नाही आहे, कारण पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत गांडूळ खत निर्मितीची प्रक्रिया, शेतीतील प्रत्यक्ष अनुभव आणि समाजात होत असलेला बदल. श्रोते हो, तोपर्यंत विचार करा, आपल्या आयुष्यात आपण निसर्गाशी किती जोडलेलो आहोत. मी आर.जे. विद्या आणि माझ्यासोबत काव्या दातखिळे, आम्ही दोघीही आज आपला इथंच निरोप घेतोत. पुन्हा भेटूयात उद्या ठीक 9:30 वाजता निसर्ग अवधान या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा फक्त PCET's इन्फिनिटी 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू.
श्रोते हो, आजच्या निसर्गावधानच्या भागामध्ये कृषी काव्या अर्थात काव्या दातखिळे हिच्याशी नोकरीपासून शेतीपर्यंतचा तिचा प्रवास, तसंच विषमुक्त शेती आणि गांडूळ खत निर्मितीविषयी आरजे विद्या हिने तिच्याशी केलेली बातचीत आपण ऐकली. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि ऐकत रहा निसर्गावधान ही मालिका फक्त आणि फक्त इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर.